अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्वतरीमध्ये राहायचंय. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकातून गोलंदाज प्रवीण. नितीन आणि मच्छिंद्री सलामी जोडी. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकातून गोलंदाज प्रवीण. अतिशय चांगला चेंडू प्रथम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली. चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला तो फलंदाज झाला. एक निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे. एक धाव घेण्याची संधी झाली. एक धावने स्वतःचा संघाचा आकडा ओपन झाला. धावसंख्या होती बिनबाद 1. ओर क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकातून गोलंदाज प्रवीण. निर्धारित 3 ओव्हरचा सामना आहे. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. फलंदाज नितीन याला. अगेन्स्ट पुणे एकदा गोलंदाज नितीन रॅटम राऊंडचा मारा करतो. या ठिकाणी ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका होते. कार्पेट चेंडू येतो. शॉट मिड विकेटला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून महत्वाचा फलंदाज नितीन याची खेळी संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन सुभाष. पहिली धाव अति वेगाने प्राप्त झाली होती. दुसरी धावेचा मोहम्मद आवडता आणि दुसरी धाव घेण्यासाठी फलंदाज नितीन याची खेळी संपुष्टात. 2 धावा ना. 1-2 ओर क्रमांक पहिलं निर्धारित 3 ओव्हरचा सामना. नेक्स्ट न्यू बॅट्समन बॅटल जातोय सुभाष. अगेन्स्ट पुणे एकदा गोलंदाज प्रवीण. मिस टाइम स्ट्रोक आणि चेंडू खाली स्वतः गोलंदाज. यस वेल जज कॅच. सर एक सुंदर झेल कॅरी केला जातो आणि महत्वाची दुसरी विकेट प्राप्त करताना गोलंदाज मात्र थोडासा मिस्टन स्ट्रोक आपण पाहिला. फलंदाज सुभाषच्या बॅटमधून स्वतःच्या फॉलोअप थ्रूमध्ये चेंडूला कलेक्ट करताना गोलंदाज देखील आपण पाहिलं. महत्वाचा फलंदाज झाला सुभाष. नेक्स्ट बॅट्समन जातोय राकेश. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज प्रवीण. चेंडूला फक्त थोडासा स्टेअर केला. चेंडू जातो शॉर्ट पॉईंटला. एक धाव कंप्लीट. ऑफ स्टॉपच्या थोडासा बाहेरचा चेंडू. फलंदाज थोडासा बॅकवर्डला जातो. चेंडूला सुंदरसं स्टेअर केलं. चेंडू शॉर्ट पॉईंटला आपण पाहिला. एक धावण्याची संधी झाली. एक धावणे स्वतःचं अकाउंट ओपन केलं राकेश यांनी. सगळ्यात धावसंख्या देखील एक धावणे पुढे धावसंख्या होती ती 2-3. दोन बाद 3. पुल्यांचा चेंडू ऑनसाईडचा फाटका. स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू आपण पाहतोय. चांगले क्षेत्ररक्षण. फेक मात्र थोडीशी अंडररम. आणि मला वाटतं चेंडू हडवला गेलेला आहे.
धावा किती घेतल्या पंच धावा किती आहेत 3-2 ओके. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्व तयारीमध्ये राहायचं आहे. टॉससाठी यायचं जे हनुमान सरवली विपक्ष सचिन पूर्ण. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक संत सुरुवात निगडी सुरुवात आपण पाहतोय. साजेची कामगिरी धावपटावर दिसत नाहीये. 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला धावसंख्येने फक्त आणि फक्त 5. दुसऱ्या षटकाला परंपती वैयक्तिक पाला सांघिक दुसरा गोलंदाज येतोय नितेश. दुसऱ्या षटकाला परंपती वैयक्तिक पाला सांघिक दुसरा गोलंदाज येतोय नितेश. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. स्पीडअप करा. गोरसे संघाचा कॅप्टन प्लीज आपण वेल कमी घ्या. गोलंदाज नितेश आणि पहिला चेंडू मात्र थोडासा बाउन्स. पंच वाईटचा इशारा करतात. एक धावेचा निर्बळ धावसंख्या आणि पुरस्कृत धावसंख्या होते ती बघा या ठिकाणी वॉर्न केले जाते गोलंदाजाला. अगेन्स्ट पुणे एकदा गोलंदाज नितेश. वाईट आहे. चेंडूला सुंदरसा स्टेअर केला. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. राकेशच्या बॅटमधून फक्त आणि फक्त चेंडूला थोडीशी दिशा दिली अप्परकटच्या अंदाजाने. चेंडू थडम्याला जातो मात्र एक धावगेण्याची संधी झाली. एक धावणी संघात धावसंख्या 7. आउट ऑफ इनसाइडचा फटका साजलाय. कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण नाही. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज नितेश. या दोन धावणी संघात धावसंख्या दोन्ही पुढे सरते. धावसंख्या होती ती 9. 2 बाद 9 और क्रमांक दुसरा गोलंदाज नितेश. राईट आर्म राऊंडचा मार करतो. स्ट्राईक रोटेट करतोय मच्छिंद्र घरात. पुन्हा एकदा थोडासा मिस टाइम स्ट्रोक आहे. सेफ प्लॅन होतो चेंडूचा. शॉर्ट सेलिमिडॉनला 2 धावा घेण्याची संधी. पुन्हा एकदा गोलंदाज नितेश. अतिशय चांगला फटका. हॉपर सुंदर सॉन्ड्राईचा फटका आपण पाहतोय. एक कंप्लीट आणि दुसरीच्या प्रयत्नात महत्वाचा फलंदाज राकेश याची खेळी संपुष्टात.
मात्र पहिला चेंडू पेस करताना गणेश याला आपण पाहिलं होतं ह्याच ठिकाणी झेल कलेक्ट झाला होता. दुसऱ्या सामन्यामधून देखील तोच फटका आणि त्याच ठिकाणी क्षेत्ररक्षक दक्ष असताना तोच झेल. विजेंदर नेक्स्ट गणेश शरद अतिशय प्रतिम उत्तम झेल कॅरी झाला. महत्वाचा फलंदाज गणेशाची खेळी संपूर्ण साधने 100 बॅट्समन जातोय. विजेंदर चेंडूला सुंदरसा स्वीप केलं. स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहतोय. थोडस थांबवलं ते क्षेत्ररक्षक आणि 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 16. अतिशय चांगला फटका आहे. वाट कॅच अतिशय प्रतिम उत्कृष्ट जल कॅरी झाल्याने महत्वाचा फलंदाज विजेंदर देखील आपण पाहतो नितीनच्या माध्यमातून काय कमालीचा जल अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. नेक्स्ट बॅट्समन जातोय प्रमोद. स्कोर किती 14 15 धावसंख्या 16 आहे. 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा. हा चेंडू देखील सुरेख सुंदर प्रतिम उत्कृष्ट. चेंडूला विकेट घेण्याचा 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी सगळ्या धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 18. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आणि शेवटच्या षटकांमधून मला वाटतं 2 का लास्ट चेंडू शेवटचा अंतिम चेंडू बाकी. नशिबाचा चौकार लक फॅक्टर. या चौकारानं संघाची धावसंख्या 4 धावांनी पुढे सकते. बॅटकट आहे की बाईज बॅटकट 22. कदाचित हा चौकार देखील ठरू शकतो या स्पर्धेचा टर्निंग पॉइंट. 18 चेंडू आणि 23ची गरज. जयनमान सरवली विपक्ष सचिन स्पोर्ट पूर्णा या 2 संघांमधून पुढील सामन्याचं नाणेफेक केली जाईल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील टॉस बॉक्सला जॉईन व्हा. सचिन स्पोर्ट्स पूर्णा या संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर जय हनुमान सरवली संघाचा कॅप्टन. सरवली संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचे कॅप्टन देखील विनंती आपण देखील लगेच या प्लीज.
धन्यवाद मोहनदादा भोईर. चला पुढील संघ सचिन स्पोर्ट पूर्णा. सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचे संघनायक हेमंत मिटकार. आपण त्वरित टॉस बॉक्सशी संपर्क साधा. जय हनुमान सरवली चे पिंट्या पाटील संघनायक इथे उपस्थित आहेत. नक्कीच आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातून आपण अंतिम टप्प्यामध्ये आहोत. या सामन्यातून विजेता आणि सिद्धिविनायक अंजूर आणि त्याआधी आपण पाहणार आहोत जय हनुमान सरवली आणि सचिन स्पोर्ट पूर्णा फायनल से पहिला फायनल मुकाबला. नक्कीच बघूया. आज नितेश चौधरी यांचा वाढदिवस आहे आणि या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसातून अंतिम विजयी संघ ठरवून त्यांना वाढदिवसाची भेट संघाकडून दिली जाईल का. संघाचे अध्यक्ष आहेत आणि भीम चौधरी हे कार्याध्यक्ष आहेत. नक्कीच या संघ बांधणीसाठी या दोन व्यक्तिमत्वांचा खूप मोलाचा वाटा आहे. या संघाच्या नावी देखील एक चांगला विक्रम आहे. चालू सीझनचा विचार केला तर सलग 3 ट्रॉफ्या या संघाने उचललेत. स्वर्गीय कबीर निर्मल, त्यानंतर जय गावदेव वडुणवघर आणि भिनार. चला चला फलंदाज पाठवा गोरसई संघ. 18 मध्ये 23 आणि पंच म्हणून हरीश सर आणि कमल सर मैदानामध्ये प्रस्थान करताना. तसेच आमचे सूर्यकांत मोरे तिन्ही पंचांचं आपण कौतुक करूया. या स्पर्धेमध्ये नक्कीच चांगली पंचांची भूमिका आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. चला गोरसई संघ फलंदाज पाठवा आपण पटकन. गणेशजी केने ऑल टीम आमचे ज्ञानेश्वर मुकादम. चला धन्यवाद. आज संतोष घोटकर देखील संघाला जॉईन झालेत. क्रिकेट पासून वकील, डॉक्टर, सरपंच, उपसरपंच, नगरसेवक, महापौर, सर्वच गावचे आजीमाजी सरपंच कोणी दूर राहू शकत नाहीत. क्रिकेट हा लोकप्रिय खेळ आहे आणि क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामुळे गावाची एकता आणि अखंडता नेहमी जोपासली जाते. क्रिकेटमध्ये मित्रांनो आपले जरूर मतभेद असतात, मात्र क्रिकेट खेळताना 11 खेळाडूमधून जरी कोणाचं आपलं जमत नसेल तरी आपण दुसरं सहकार्य नेहमी सांगतोय की त्याला फोन कर, त्याला बोलाव, आपल्या संघामध्ये त्याची गरज आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे. तर बघूया गणेश केनीवर मोठी जबाबदारी असेल. नॉन स्ट्राईकला प्रवीण आणि स्ट्राईकला गणेश. गणेश केने, केने, केने आणि किनी. कोण गावामध्ये आपल्याला केनी पाहायला मिळतात. मानकुलीमध्ये आम्ही केने आहोत आणि गोरसेमध्ये केने. मच्छिंद्र पाटील आणि मच्छिंद्र घरात असे 2 नावाचे खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार आहेत मच्छिंद्र पाटील. 18 चेंडू आणि 23 धावा. दुसऱ्या डावाला सुरुवात आणि पहिला चेंडू ओव्हर द विकेटनं. पहिला चेंडू उडवलाय. गणेश बाबा धावतायत. चांगला प्रयत्न जरूर केलाय. काऊ कॉर्नर रिझनला चेंडूला अडवलाय. 2 धावा पूर्ण केलेत पहिल्या चेंडूवर आणि 2 धावींनी स्वतःचा आणि संघाचं धावांचा अकाउंट ओपन झालाय. नक्कीच हेमंत मिटकर आम्हाला जॉईन झालेत. आपलं स्वागत आहे. पिंट्या पाटील आपण देखील तयार राहा. या ओव्हर नंतर आपण पुढील सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करूया. या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण नाणेफेकी घेणार आहोत. भीमजी चौधरी विद्यमान सदस्य आहेत. इथे हा चेंडू बॅटला चाटून एस्टेरच्या हातामध्ये आणि अगदी इथे गणेश केनेचं कौतुक करूया. पंचांच्या निर्णयाची वाट न बघता अगदी आपलं गिअर त्यांनी खाली केलेलं आहे. खेळर वृत्ती आहे, स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवलाय आणि हा मित्रांनो खरा क्रिकेटचा विजय आहे. क्रिकेटमध्ये नाही तर प्रत्येक खेळामध्ये तुम्हाला शिस्त दाखवणं फार महत्त्वाचं आहे आणि एक चांगला खेळ खेळणं गरजेचं आहे. फलंदाज बाद. नवीन फलंदाज संतोष घोटकर व्यवसायाने वकील आहेत. चांगलं व्यक्तिमत्व. बघूया गोरसई संघाकडून क्रमांक 3 वर फलंदाजीसाठी आलेत संतोष घोटकर.
नक्कीच 40+ क्रिकेटमध्ये तुम्हाला मी मगाशीच उल्लेख केला आहे. डॉक्टर, इंजिनियर, वकील, नगरसेवक, गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, उद्योजक, उद्योगपती, समाजसेवक असे परिपक्व व्यक्तिमत्व आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. हा 40+चा क्रिकेट आहे. हा चेंडू देखील सुरेख चेंडू. मच्छिंद्र पाटील ऑन दी फायर. 3 चेंडू 2 धावा. हा चेंडू रिटर्न क्रीजच्या बाहेर आहे आणि पंचांनी नो बॉलचा इशारा केलाय आणि हा चेंडू असेल फ्री हिट संतोष घोटकर यांच्यासाठी. धावसंख्या 3. हा फटका ऑन साइडला खेळलाय. बघूया चेंडू येतोय व्हीसेप मध्ये. गणेश बाबा काय चांगला थ्रो आहे. वा रॉकेट थ्रो. फक्त एक सिंगल न धावसंख्या 4 चेंडू मध्ये 1/4. 23 बनवायचे आहेत आणि गणेश केनेची जी विकेट आली ती कदाचित त्या मॅचचं टर्निंग पॉइंट ठरेल का बघूया. प्रवीण नक्कीच अगदी हा चेंडू जातोय लेग स्ट्रिकला सोडून जाणारा. या ओव्हर मधला दुसरा अतिरिक्त चेंडू आलाय. याआधी नो आला, त्यानंतर वाईट. धावा बनलेत 5. चेंडू टाकून झालेत 4. नक्कीच आज सरवली संघ देखील या स्पर्धेकडे पाहतोय. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा रहेगा क्या. नितेश चौधरी चांगल्या अंदाज मध्ये आहेत आज. इथे फटका पुन्हा एकदा येतोय. गणेश बाबा यांच्या दिशेनं चेंडू एका टप्प्याने चेंडूला उचललाय. थ्रो बघा किती चांगला आहे. रेग्युलर क्रिकेटला लाजवतील अशी पैकी गणेश बाबा यांच्याकडून आपण पाहतोय. चांगला थ्रो आहे, चांगला सराव. धावसंख्या 6. 5 चेंडू 6 धावा. 5 चेंडू मध्ये 6 आलेत. नवीन 40+ संघटनेच्या आपण चालू सीझनच्या स्पर्धेचा उल्लेख करत होतो. आतापर्यंत 8 स्पर्धा झालेल्या आहेत आणि 9वी स्पर्धा आपण खेळतोय. 3 विजेते सोई मुसफट पायगाव संघानं आणि ते फलंदाज संतोष घोटकर. धावचित बाद. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय आणि 2 बाद 7 अशा धावा लागलेत. आपण जाऊया पुढील सामन्याच्या महत्वाच्या नाणेफेकीकडे. चला भीमजी चौधरी विद्यमान सदस्य ग्रामपंचायत सरवली आणि जय हनुमान सरवली नवीन 40+ संघाचे कार्याध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करू. नक्कीच या दोन्ही संघनायक स्वर्गीय सरडू पांडू कारभारी हिऱ्याचा बारा उंबर्डे यांच्या नावाचा टॉस बॉक्स होतोय जो आम्हाला भरत पंडित पाटील यांनी स्पॉन्सर केलेला आहे. वेलकम हेमांजी मिटकर. वेलकम पिंट्या पाटील. संतोष पाटील का त्यांचं नाव आहे मात्र पिंट्या पाटील या नावाने भिवंडी तालुक्यामध्ये फेमस आहेत. वेलकम भीमजी चौधरी आपलं देखील स्वागत आहे. नाणेफेकी उडवायचे चापा आणि काटा. चला गाववाल्यांना मान दिलाय. चापाशी कॉलिंग अगेन्स्ट काटा आलाय. पूर्ण संघ नाणेफेकी जिंकतोय. गोलंदाजी यस शुभेच्छा आपल्याला गोलंदाजी. धन्यवाद भीमजी चौधरी. नाणेफेकी जिंकून प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि सामना 3 ओव्हरचा असेल. दोन्ही संघाने याची नोंद घ्या. बघूया 23 या लक्ष्याचा पाठलाग मैदानामध्ये गोरसई संघाकडून सुरू आहे आणि ते ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू झालेला आहे.
7 चेंडूमध्ये नाव आलेत. 7 चेंडूमध्ये नाव. फलंदाज नितेश यांनी चांगले 2 झेल टिपले आणि गोलंदाजी शरद ना स्लॉग ओव्हर मध्ये चांगली केलेली आहे. हा फटका सरळ बॅट ना मच्छिंद्र घरात चेंडूवर झेप मारतायत. वाह, गुड फिल्डिंग. आणि फलंदाज धावचीत बाद प्रवीणला घर खाली करावं लागेल. दहा चेंडू 13 धावा. हा चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. फक्त एक सिंगलला धावसंख्या 11. 9 चेंडू मध्ये 11 आणि 9 मध्ये आता बनवायच्यात 12. इथे अगदी हा फटका समोर ठेवलाय बघूया. एक सिंगल धाव. धावसंख्या 12. नक्कीच आज दत्ता राजाराम चौधरी यांच्याकडून या संपूर्ण दिवसातून पिण्याच्या पाण्याची सेवा देण्यात आलेले धन्यवाद. दत्ताजी चौधरी आपलं देखील मनापासून आभार. हा फटका विसेप मध्ये गणेश बाबा चेंडूच्या समोर आहेत. मिळेल फक्त एक सिंगलना धावसंख्या 13. आता 10ची गरज आहे. 7 मध्ये 10. नक्की 7 चेंडू आले की मला मानकुली संघाची माझ्या संघाची आठवण होते. 7 मध्ये 12. चांगला चेंडू अप्रतिम घोड्यावर सोडून हा चेंडू फेकला होता. वाह, चांगली गती, चांगला टप्पा, डॉट बॉल. आणि नक्कीच लकी ड्रॉ साठी दुसरं प्राइज आम्हाला स्पॉन्सर झाले जितेश दिलीप चौधरी पत्रकार ठाणे जिल्हा यांच्याकडून कूलर आणि पहिल्याला विजेत्यासाठी सायकल आहे. नक्कीच अगदी इथे निलेश सकाराम चौधरी यांनी ही संकल्पना या स्पर्धेतून आणलेली आहे. चला, पहिल्या 12 मध्ये धावा बनले 13 आणि आता 6 मध्ये 10 म्हणजे ज्ञानेश्वर मुकादम. बघूया, पहिला नंबर लागला मोहन दादाचा, दुसरा नंबर लागला माझा आणि आता तिसरा नंबर लागतोय की वाचतोय. 6 मध्ये 10 दीपेश माले असतात. नक्कीच आज या स्पर्धेचे 2 समालोचक, एक गुणलेखक यांचा संघ आधी ऍक्शन मध्ये पाहिलेत. पहिला नारळ फोडला आमच्या मोहन दादानी, दुसरा माझा नंबर लागला. आता 6 मध्ये 10 ज्ञानेश्वर मुकादमला बनवायचे आहेत. बघूया, नंबर सबका आएगा, हार के बाद जीत है. बारी बारी सबकी बारी, आज तुम्हारी तो कल हमारी. क्रिकेट खेळायचं आहे. क्रिकेट हा आपल्या स्वतःच्या फिटनेससाठी, आनंदासाठी खेळायचं आहे. क्रिकेटमध्ये आपण भरपूर खेळलो. नक्कीच मित्रांनो, ते विसरून जायचं. आता 40+ क्रिकेट खेळतोय. एक चांगला क्रिकेट
आपल्याला खेळायचं आहे यापुढे. प्रवीण माली नाव खूप मोठं आहे. प्रवीण मालीचं ज्यांनी पहिल्या सामन्यातून 6 मध्ये 9 डिफेंड केल्या, आता त्याला 6 मध्ये 10 आहेत. आणि पहिला चेंडू स्केअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषेकडे. एक पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील पूर्ण. 5 मध्ये 8, धावा बनलेत 15. आता 5 चेंडू आणि 8 धावा. अतिशय चांगला चेंडू, सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर काहीसा खालून अगदी सरपटी चेंडू निघून गेला होता. डॉट बॉल. प्रवीण मालीची ताकद आहे. प्रवीण मालीकडे भरपूर व्हेरायटी गोलंदाजी आहे. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने टाकण्याची कुवत या गोलंदाजामध्ये. इनसाइड आउट. चेंडूच्या समोर क्षेत्ररक्षक. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव अपूर्ण. फलंदाज नितीन धावची द्वात. आता 3 मध्ये 7. सामना पुन्हा एकदा बनलाय आणि मैदानामध्ये चाललाय. आमचा गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम. बघूया. बंदे में है दम. नाम है ज्ञानेश्वर मुकादम. वेलकम. भोलेनाथ पाटील, शिवा पाटील खुश आहेत. पाठवलं आम्ही त्यांना, आपल्या आयोजन कमिटीकडे पाठवलं. लकी ड्रॉ सायकल आणि कूलर. हा, तिथून चिठ्ठ्या बंद करा आता. गुड बॉलिंग. 2 चेंडू 7. दीपा म्हात्रे आम्हाला जॉईन झाले. 2 मध्ये 7. दीपा म्हात्रे आले ज्ञानेश्वर मुकादम मैदानामध्ये आणि दीपा म्हात्रे आमच्या समालोचक कक्षामध्ये. 2 चेंडू 7 धावा. ज्ञानेश्वर मुकादमचं टेन्शन वाढलंय. प्रवीण माली फक्त 18 मध्ये 23 आणि 2 मध्ये 7. आणि हा चेंडू देखील आला डॉट. अतिरिक्त चेंडू जर फेकला नाही तर हा सामना जवळ जय गावदेवी काटेई संघाच्या बाजूनी पाहायला मिळेल. प्रवीण माली 1-7 आणि हा सामना जिंकलाय प्रवीण मालीना. गावदेवी काटेई संघाना अभिनंदन. चिंतामण घरत आणि मच्छिंद्र घरत ऑल टीम. गणेश बाबा